नमस्कार मंडळी. आज सकाळ सकाळ शेतात आलो आहे आम्ही. सगळेजणच आहोत बरं का. पण काय झालं, ह्या मिरच्या तोडायच्यात आपल्याला, पण मिरच्याला ना एवढ्या मिरच्या नाहीत. शेतात आले तर बघितलं तर मिरच्याचा तोडा संपलेला आहे. आता भरपूर सारी फुलं लागलेली आहेत बरं का. आता आपल्या मिरच्याला ना चांगल्या मिरच्या येणार आहेत, पण आणखीन थोड्या दिवसांनी. आता सध्या पण संपलेल्या नाहीत, कुठं कुठं आहेत मिरच्या, तुम्हाला मी दाखवते. तर काय करायचं आहे आपल्याला ना, घरी बेसन बनवायचे आणि मिरच्या तोडण्यासाठी ना आम्ही सगळ्या लेडीज शेतामध्ये आलो आहे. तर बघा, हसी मजाक चाललेला आहे, मस्त एन्जॉईंग चाललेलं आहे. कुणालाही मिरच्या सापडत नाही आहेत. कुठेतरी एक अर्धी दोन अशाच मिरच्या आहेत. कारण मिरच्याचं काय झालेलं आहे, जरा थोडंसं कमी झालेलं आहेत मिरच्याचं आता सध्या. तर म्हणजे पीक थोडंसं, म्हणजे मिरच्या आहेत पण थोडा कमी प्रमाणात आहेत. तर सगळ्याजणी हसायला लागलेले आहेत, कारण मी शूट करत होते तर त्यांना हसायला येत होतं की मिरच्या तर नाहीत, तर म्हणत होत्या कशाचे शूट करते. असं एखाद्या आहेत पण भरपूर साऱ्या नाहीत. तर बघा, मिरच्या आहेत पण त्यांना म्हणजे नाही का दिसत पण नाही. हे बघा, मिरच्या आहेत, फक्त जास्त प्रमाणात नाही आहेत. म्हणून त्या हसत होत्या मोठ्या मोठ्याने की शूट कशाचं घेते म्हणून. म्हणून मला पण हसायला येतो. खूप गंमत केली आम्ही शेतामध्ये, खूप एन्जॉय मस्तपैकी केला. बस एवढं तर शेतकऱ्याच्या नशिबात आहे बघा, हसून खेळून राहायचं आणि मस्त एन्जॉय करायचा. असंच शेतामध्ये आम्ही काही फिरायला बाहेर जात नसतो, कुठं बागेत जायचं किंवा कुठं जायचं असलं काय नसतं. आम्ही शेतात आलो ना, तिथंच आम्ही असं एन्जॉय करतो. फुल धमाल असते, फुल धमाल मस्ती असते बघा. तुम्हाला मी दाखवते बरं का. मिरच्या हे बघा, पण ही काळी मिरची आहे, खूप तिखट असते. 4 जरी मिरच्या घातल्या ना तरी पण मिरची ना एवढं म्हणजे तिखट, भाजी वगैरे असं लई तिखट होती. आणि तर ह्या बेतानेच वापराव्या लागतात. आणि बघा, लाल मिरच्या आहेत, आता लाल मिरच्या पण तोडायचं काम चाललेले. आणि आता आपण बघा दुईकडनं मिरच्या तोडत आहेत. मला तर एवढं हसायला येते. आणि त्या म्हणत होत्या की मिरच्याच नाही तर काय दाखवती, मिरच्याच नाही तर काय दाखवती, म्हणून मला आणखीनच हसायला येत होतं. खूप गंमत, खूप हसी मजाक झाला मस्त मिरच्यामध्ये. ही बघा, सकाळची वेळ आहे, एक 8 वाजले असतील बघा शेतामध्ये. आणि मस्त ही नारळाची झाडं. आणि आता काय करायचं आहे, मिरच्या आता फुलं लागायला लागलेली आहेत ना, तर आपण काय करणार आहे ती बांधण्यासाठी ना, तुम्हाला दाखवते. हे बघा, आईने एवढ्या मिरच्या तोडलेल्या आहेत. तर खूप छान मस्त आम्हाला बास होता तेवढ्या मिरच्या बरं का. पण हसत होत्या त्या की लाल पण तोडलेल्या आहेत. हां, लाल मिरचीचा ठेचा पण लय भारी होतो बरं का. मी तुमच्याबरोबर रेसिपी नक्कीच शेअर करेन. लाल मिरचीचा सुद्धा ठेचा एक नंबर होतो. मी तुम्हाला वांग्याची पण झाडं दाखवणार आहेत. आपल्या ह्या मिरच्याची झाडं आहेत ना, त्याच्यामध्ये आपल्याला खाण्यापुरती थोडीशी वांगी पण लावलेली आहेत. कारण बिगर औषधाची, जास्त नाही, 7-8 झाडं असतील. आणि बघा, त्याला आपण छोटी छोटी वांगी लागलेली आहेत. असं आम्ही ना, आम्हाला जेवढं लागतं ना तेवढंच म्हणजे नाही का शेतामध्ये लावतो वांगी वगैरे. आता हे मिरच्या आहेत तरी पण आम्ही मिक्सिंग वांगी लावले आहेत. का तर म्हटलं 2-4 झाडं असली ना तरी पण आपलं भाजीचं भागतं आणि मस्तपैकी चवीचं वांगं लागतं. कारण ह्याला ना आपल्याला औषध वगैरे मारायची काही गरज नाही. लाल मिरच्यासुद्धा खूप साऱ्या आलेल्या आहेत. आता आम्ही काय करणार आहे, ह्या सगळ्या लाल मिरच्या तोडून घेणार आहे. हिरव्या मिरच्याचा बहार जरी संपला असेल ना तरी पण परत एकदा आणखीन ह्याला फुलं यायला लागलेले आहेत. ह्याचा अर्थ ना आणखीन पण मिरच्या येणार आहेत. तर त्यासाठी ना ही कळकं वगैरे उभा केलेली आहेत. तर बांधून घ्यावी लागते मिरची. बांधल्याच्या नंतरच म्हणजे आपल्याला ते फळ जे आहे ते झाडं मोडणार नाही. आता वाऱ्याचे दिवस येतं. तर बघा, मस्तपैकी एन्जॉय करून झालेला आहे, फुल एन्जॉय झालेला आहे. जसं की लोक बागेत फिरायला जातात आणि मस्त एन्जॉय करतात, तसं आम्ही शेतामध्ये फिरतच एन्जॉय करतो. खूप हसी मजाक झाला आणि सकाळची एवढी मस्त सुरुवात झाली ना. चला आता डबे वगैरे बनवायचेत. मी म्हटलं चला आपण घरी जाऊया. आता सगळ्या बाहेर निघल्यात फडाच्या. आणि बघा, तरी पण आईसाहेब आणखीन पण मिरच्या शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मी सांगते, अरे नको, बास करा, बास झाले आपल्याला. तरी पण ते आपलं येता थोड्याशा मिरच्या तोडतेच म्हणतात. तर बघा, आता निघाल्या बाहेर आणि मस्तपैकी असं एन्जॉय केला आम्ही शेतामध्ये. तुम्हाला दाखवते. हे तुताचं झाड आहे बरं का, त्याला तुतू येतं. आणि हे मिरचीचा अख्खाच फळ आहे. जवळजवळ मला वाटतं अर्धा-पाऊण एकराचा असेल. आणि बघा, वरती पण डाळिंबाची झाडं लावलेली आहेत. पण छोटी लागवड असल्यामुळं ना त्याला काही फळ वगैरे नाही. आणि मस्तपैकी बघा, हे आंब्याला ना लय आंबे आले होते. आम्ही ते पण उतरून घरी नेलेले आहेत मस्त पिकण्यासाठी. आणि असाच मस्त सकाळच्या सुरुवात एवढी भारी झाली होती ना, खूपच छान.
असं मस्त वाटतं फॅमिलीबरोबर फिरताना किंवा एन्जॉय करताना. तुम्हाला आवडतं का असं फॅमिलीबरोबर शेतात फिरायला? मला तर खूप आवडतं. आणि बघा किती मस्त असं मस्त वातावरण झालेलं. नवीन असाल जया शेतकरी ब्लॉगला तर लगेच लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या आणि गावाकडचे असे मस्त ब्लॉग बघायला विसरू नका. धन्यवाद.